ॲज अ ॲक्टर म्हणून मला एका इंटरनॅशनल लेवलला मला धोती कुर्ता घालून माझ्या रेंज रोवर मधनं उतरायचंय आणि मला माझ्या मराठी भाषेला इंटरनॅशनल लेवलला प्रेझेंट करायचंय. ही माझं स्वप्न आहे. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कलर्स मराठीवर लवकरच येत आहे एक नवी कोरी मालिका, ज्याचं नाव आहे मी जिंकून घेईन सारं. आणि त्यानिमित्ताने एक नवी जोडी मला वाटतं आता मराठी मालिका विश्वामध्ये मिळणार आहे. ती म्हणजे अमृता फडके आणि अमित रेखी. हाय, हॅलो, कसे आहात? मस्त मजेत. मस्त, फार छान वाटतं यार. किती म्हणजे अमृताला तर मी खूप महिन्यानंतर भेटले. तिच्या लास्ट शो नंतर आम्ही आज भेटलोय आणि आय एम सो हॅपी फॉर यू की तुला एक छान नवीन रोल मिळाला जो तुला हवा होता. तू मॅनिफेस्ट केलं होतंस खूप. तिने लास्ट शो मध्ये सांगितलं होतं की तिला अशा पद्धतीचं एक कॅरेक्टर करायचं आणि फायनली ते तुला मिळालं. येस, आणि तुला भेटून जास्त छान वाटतं आता मला मधुरा. आय एम सो हॅपी टू सी यू. मला पण खूप छान वाटतंय. ओके, येस. सो कसे आहात आणि कसं किती भारी वाटतं, किती नर्वस आहात, किती एक्सायटेड आहात? कारण का आज प्रोमो एक नवा कोरा आपण सगळ्यांनीच एकत्र बघितलाय आणि मला वाटतं तुम्ही ज्या दिवसाची वाट बघत होता तितके दिवस की आता फायनली येऊ घातलेली आहे मालिका आणि आता ते सगळ्यांसमोर आलंय आणि आज सगळे इंटरव्ह्यूज होत आहेत, सगळ्यांना भेटतोय आणि तो ऑफिशियली सगळ्यांना कळलं की आता पुढच्या आठवड्यामध्ये येते मालिका. एक नर्वसनेस मला अजिबातच नाही आहे. मला पर्सनली मला नाही आहे. कारण की ना डे वन पासून खूप पॉझिटिव्हिटी आहे या सेटवरती. जेव्हा आम्ही मुहूर्त केला त्या मुहूर्ताच्या दिवसापासून खूप पॉझिटिव्हिटी आहे आणि खूप छान पद्धतीने ही सिरियल आत्तापर्यंत लिखाणात पण येते. ते सीन एक्झिक्यूट पण छान होत आहेत आणि एक कलाकारांमध्ये पण एक पॉझिटिव्हिटी आहे. प्रोडक्शन हाऊसमध्ये पॉझिटिव्हिटी आहे आणि कलर्स मराठीवरती 1.5 वर्षांनी एक नवीन शो येतोय. सो कलर्स मराठी, मी तर घरीच आलोय. कलर्स पण खूप मनापासून एफर्ट्स घेते या शो वरती, काम करते खूप छान की त्यांना पण हा शो खूप छान पद्धतीने प्रेझेंट करायचा आहे. सो नर्वसनेस नाहीये पण एक्साइटमेंट खूप आहे. कारण की आम्ही सीन केलेत, आम्ही पाहिलेलं काहीच नाहीये. आम्ही मॉनिटर सुद्धा नीट पाहिलेलं नाही. कारण की पहिल्या क्रुशियल दिवसांमध्ये खूप प्रेशर असतं. लवकर गोष्टी करायच्या असतात, चांगल्या गोष्टी करायच्या असतात, कॅरेक्टरवर काम करायचं असतं. या सगळ्या गडबडीमध्ये आम्ही कसे दिसलोय हे आम्हाला माहितीच नाहीये. आज जेव्हा आम्ही इथे ती झलक पाहिली तेव्हा अरे आपण असे दिसतोय का, अरे आपण हे कधी अच्छा हे केलं होतं नाही का, असं वगैरे सगळं झालंय. सो एक्साइटमेंट खूप आहे. मला असं झालं कधी 16 मार्च येते, कधी 7 वाजता येते आणि कधी मी माझ्या टीव्हीवरती किंवा सेटवर असेल तर मोबाईलवरती मी कधी ते लावून बघतोय, असं मला झालंय. खूप एक्साइटमेंट आहे. क्या बात आहे. हो, खरंच म्हणजे नर्वसनेस बिलकुल नाहीये. कारण पहिल्याच मीटिंग पासून जेव्हा मनवा मॅमनी सांगितलं की अशी गोष्ट आहे आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करतोय, भूमिका आणि म्हणजे सगळ्यांचे पात्र पण इतके वेगवेगळे आहेत. टिपिकल तेच आपण जे बघत आलो आजपर्यंत मराठी टी व्हीमध्ये की एक कोणीतरी सासू असतेच जी खाष्टच असते. चांगली असेल तर सून तरी काहीतरी, कोणीतरी निगेटिव्ह काहीतरी असतंच. मग ते काहीतरी काय म्हणतात तेलात आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करत असतं वगैरे. असं तत्सम काहीही नसताना सुद्धा एक आपल्या घरच्याच गोष्टींनी क्रिएट झालेला ड्रामा किंवा बॅक स्टोरीजनी क्रिएट झालेला ड्रामा कसा रन होऊ शकतो ह्याचा एक सगळ्यांनीच खूप छान एफर्ट्स घेऊन प्रयत्न करण्याचा आम्ही सगळेच प्रयत्न करतोय. आणि कथेवर म्हणाल तर कथा इतकी सुंदर आहे की तुम्हाला बघायला लागल्यानंतर आवडेलच. आय एम शुअर तुम्ही. एवढं नक्की खूप वेगळी आहे, युनिक आहे. लव्ह स्टोरी पण खूप युनिक आहे आमच्या मालिकेतली. तर तुम्ही प्लीज ती बघा आणि एन्जॉय करा. ऍब्सोल्युटली म्हणजे पात्र मी तुला तेच म्हणलं तसं की टिपिकल नाहीये. म्हणजे हिरोईन सुद्धा उगाच सोशी पदराने नाकच पुसते आणि सारखी रडतेच आहे ग्लिसरीन घेऊन किंवा असंच सुद्धा खूप रडते, असं नाहीये. म्हणजे ना ती आरेला कार्य करेल, तिचं मत मांडेल आणि बिनधास्त स्वच्छंदी जगेल, पण तितकीच सेन्सिटिव्ह, तितकीच प्रेमळ, तितकीच गोड. हे खूप बॅलन्स्ड कॅरेक्टर आहे. मला असं वाटतं आजकालच्या जनरेशन मध्ये असेच फ्लेवर्स आहेत. आणि मालिकेत मला वाटतं खूप कमी वेळा दाखवलं जातं तो साचा सोडून. एक्झॅक्टली ते साचेबद्धच ब्रेक करण्याचा प्रयत्न हे सगळे करतात. आणि अगेन आम्ही ब्लेस्डच आहोत की असं काहीतरी प्रोजेक्टचा आम्ही भाग आहोत. आणि जसं अमित म्हटला की स्क्रीन प्ले रायटिंग आणि डायलॉग्स इतके महत्त्वाचे असतात या माध्यमामध्ये. कारण आपण फिल्ममध्ये ज्या पद्धतीने प्रोसेसनी बघतो किंवा इतके वर्कशॉप्स होतात त्यानंतर आपल्याला काहीतरी डोळ्यासमोर छान बघायला मिळतं, तसं काही इथे फार स्कोप नसतो.
म्हणजे दिग्दर्शकाला सुद्धा, डायलॉग रायटरला सुद्धा आणि स्क्रीन प्ले रायटरला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा करताना. पण त्यात सुद्धा काय करू शकतो, काय वेगळं करू शकतो, हे प्रत्येकजण काहीतरी वेगळ्याच्या नोटवर आहेत, ज्याने आम्हाला खूप प्रत्येक पानं उलटताना खूप छान वाटतंय. अरे ओके हे असं आहे, ओके हे तसं नाही करायचंय जे आजपर्यंत करत आलोय, काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी बदलूयात ना, काहीतरी छान करूयात, यांनी खूप मजा येते. आणि अगेन भारतीताईंचा टच जो खूप महत्वाचा आहे, ज्या सेलिब्रेशनसाठी तुम्ही सगळे आलाय, आपण सगळे जमलोय, 75वा वाढदिवस सेलिब्रेट केला, जो तुम्हाला मालिका सुरू झाल्यानंतर सुद्धा बघताना खूप छान वाटणार आहे. हे सगळेच फ्लेवर म्हणजे मुग्धा गोडबोले ज्या डायलॉग रायटर आहेत आपल्या, इतकं छान लिहिल्यानंतर ते ना असं वाटतं की आत्ता मी तुझ्याशी किंवा तुमच्याशीच असे संवाद साधते, तसंच काहीतरी आहे. तुला ते एफर्ट्स घेऊन काहीतरी वाचावं, पाठ करावं, बोलावं नाही लागत. मग तेव्हा ते तुझे होतात शब्द, कनेक्ट होणारी मालिका ते शब्द आहे, तुझे होतात, तेव्हाच ते समोरच्यांना कनेक्ट होतात ना. तर तसं आहे ते, इतकं सहज, साधं, सोपं आणि मजा येते ह्याच गोष्टीमुळे. जरा बोलायचंय की अनेक वेळा अनेक लोक म्हणतात की सिरियल्स टिपिकल मालिका त्यातून बाहेर पडा वगैरे, पण मला खूप मनापासून वाटतं की कलाकाराच्या आयुष्यात मालिका हे माध्यम खूप महत्वाचं आहे. हे खूप जास्त महत्वाचं माध्यम आहे. प्रत्येक कलाकाराने जसं थिएटर केलं पाहिजे किंवा प्रशिक्षण घेतलं तसं मालिका केलीच पाहिजे एकतरी. कारण तुम्ही इथे आल्यानंतर रोज एका कॅरेक्टर सोबत खेळत असता, त्याचे पदर उलगडून बघत असता. जर तुम्हाला इच्छा असेल तर, तुमची जर इच्छा असेल ना कॅरेक्टर म्हणून काम करायची, तर मालिकासारखं तुम्हाला माध्यम नाहीये. कारण रोज तुम्हाला त्या कॅरेक्टरवरती काम करायला मिळते, रोज तुम्हाला नवीन सीन करायला मिळत आहेत, रोज तुमचा वर्कशॉप होतोय इथे आणि त्याचे तुम्हाला पैसे पण मिळत आहेत. सो मालिका करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मालिका आपल्याला घरोघरी पोहोचवते. प्रत्येक ठिकाणी आपला चेहरा लोकांना ह्याला कुठेतरी पाहिलं, एवढा तरी आपला चेहरा ओळखीचा होतो ना. ह्याला कुठेतरी पाहिलं म्हटल्यानंतर जेव्हा मी पुढे सिनेमात जाईन किंवा कुठे ऑपॉर्च्युनिटी मिळेल, लोकांना चेहरा माहिती असेल, तो चेहरा माहिती होण्याचं माध्यम मालिका आहे. त्यामुळे मी तर मालिकेमध्ये खूप मनापासून काम करतो. जसं मी थिएटरमध्ये काम करतो, जसं सिनेमात काम करतो, तसं मी मालिकेमध्ये काम करतो. मला त्या कॅरेक्टरशी प्ले करायला, त्या कॅरेक्टरच्या लकबी, त्याचे पदर उलगडायला मला खूप आवडतं. सो ऍक्टर म्हणून काम करण्यासाठी बेस्ट माध्यम जर कोणतं असेल तर मालिका आहे. ॲब्सोल्युटली मी ॲग्री करते. मी एकच फक्त शब्द बोलीन, करेक्ट आहे अमित. मला असं वाटतं मालिका ही प्रत्येक ॲक्टरला बॅलन्स ठेवते. म्हणजे थिएटरमध्ये तू शेवटच्या रांगेपर्यंत तुझा आवाज पोचावा किंवा तुझ्या भावना त्यातनं व्यक्त व्हावा हा प्रयत्न करतेस किंवा करतोस. फिल्म माध्यमामध्ये तू कमीत कमी एक्सप्रेशन्समध्ये तुला जास्तीत जास्त काय देता येईल, तुझे चेहरे वेडेवाकडे न करता तुला त्याच अगदी प्रिसाईज गोष्टींनी तुला कसं मन जिंकता येईल हे असतं. पण मला हे माध्यम व्हर्सटाईल माध्यम वाटतं, एकदम बॅलन्स्ड. म्हणजे दोन्हीचा मध्य जर काही असेल तर मला टीव्ही माध्यम वाटतं की मध्येच मेलोड्रामॅटिक पण आणि मध्येच एकदम बॅलन्स्ड पण. सो हा बॅलन्स प्रत्येकाच्या आयुष्यात कलाकाराला प्रत्येकाला मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे, जे आम्ही आता करतोय. क्या बात आहे. नाही तुझ्याचकडे मी लावला नाही. येस. सो कमिंग बॅक टू युअर कॅरेक्टर, तुमची एंट्री फार छान होती प्रोमो मधली. आणि मला वाटतं ना हे प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की पडद्यावरती किंवा स्क्रीनवरती, टी व्हीवरती आपली एक काहीतरी बाप एंट्री असावी. मला सांगा, खऱ्या आयुष्यामध्ये अमृता आणि अमित म्हणून तुम्हाला काय वाटतं की तुमची रिअल लाईफमधली एंट्री कशी असायला पाहिजे? म्हणजे तशी छान जातेस, आवरून छान, मध्ये स्वारा येतोय, 4 लोक तुझ्याकडे बघतायत, माझी एंट्री मी इमॅजिन केलेली आहे आणि ती मी अचीव्ह करणार म्हणजे करणार. त्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे मला, ती मी आत्ता घेत नाहीये. पण मला माझी एंट्री माहिती आहे. हिंट देशील का? हो, मी ज्यावेळेस बट ऑब्व्हियसली ॲज अ ॲक्टर म्हणून मला एका इंटरनॅशनल लेवलला मला धोती कुर्ता घालून माझ्या रेंज रोवर मधनं उतरायचंय आणि मला माझ्या मराठी भाषेला इंटरनॅशनल लेवलला प्रेझेंट करायचंय. ही माझं स्वप्न आहे आणि माझ्या मराठी भाषेलाच प्रेझेंट करायचंय. मला इंटरनॅशनल मंचावर जाऊन मला मराठी बोलायचंय, धन्यवाद म्हणायचंय मला सगळ्यांना आणि माझी मराठी पोचवायची मला तिथपर्यंत. हे मी प्लॅन केलेलं आहे, हे मला माहिती आहे मी करणार आहे. त्यासाठी काय करावं लागेल आय डोंट नो, मी कधी करेल आय डोंट नो, वयाच्या 65व्या वर्षी करेल की 35व्या वर्षी करेल मला माहीत नाही. पण मला कुठेतरी देशाच्या सगळ्या जेव्हा राज्य तिथे असतील, सगळ्या स्टेट्स जेव्हा तिकडे असतील, तिथे जाऊन सगळ्या कंट्रीज समोर मला माझी मराठी बोलायची आहे. आणि ते पण भारतीय पोशाखात मला बोलायची आहे.
बस हेच माझं स्वप्न अरे आहे. आणि दुसरं माझं स्वप्न म्हणजे मराठीतला 1000 करोडचा सिनेमा मला करायचा आहे. वो ओके Fingers crossed. फिंगर क्रॉस्ड. तू आता अमृता म्हणून विचारलंस ना मला. अमृता म्हणूनच हा, विचारलं. हा. हो अमृता म्हणूनच. हा हा मला माझी अगेन मला बॉलिवूड पण चालेल, कुठलेही करशील तू? बॉलिवूड हॉलिवूड कुठलेही चालेल, पण मला माझी एंट्री हेलिकॉप्टरमधून एक एमिली इन पॅरिसमध्ये तिचे जसे कॉस्ट्युम आहेत तसे कॉस्ट्युम वेअर करून ओके. मी ते काय डायरेक्ट उडी मारतो आपण. पॅराग्लायडिंग हा पॅराग्लायडिंग, पण ते वेगळं नाही पॅराग्लायडिंग ह्याच्यामध्ये जिंदगी ना मिलेगी. येस हा 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 ओके तुम्हाला कळलं असेल. मला ते करायचं आणि वरनं हा बरोबर स्काय डायव्हिंग करायचंय. मी पडल्यानंतर वरनं रोजेस पेटल्स पडतील माझ्या अंगावर अशी मला एक मी माझं हे इमॅजिनरी आहे. पण एमिलीचा नाही एमिलीचा ड्रेस आत्ता ऍड ऑन झालाय. तिचं कॉकटेल आहे. एमिली इन पॅरिस आत्ता बघितल्यामुळे. ओके सो दॅट्स इट. येस. आणि आता इथे गायत्री मला सांगायला आली की आता इंटरव्ह्यू आता जरा आवडता घे. आम्ही म्हणून सुरू होते खतम हो गया. नाही 10 मिनिटं झालाय का. त्या मधुराबरोबरच्या थोड्या प्रेमाच्या गप्पा म्हणत त्यामुळे बाकीच्या ठिकाणी जास्त आय लव्ह यू मधुरा. तर तुम्हाला कळलं असेल साधारण इथे किती गडबड love you असते. गायत्री. आणि हे चालू आहे हे म्हणजे कसं ना, तर तुम्ही बघू शकता इथे इतकी गडबड आहे तरी सुद्धा सगळेजण इतका तरी पण मी मध्ये सगळ्यांना I वेळात love वेळ you काढून बोलतेय. सगळेजण गप्पा मारतात. मला मालिकेतल्या ह्यांच्या कॅरेक्टरबद्दल ऐकायचंच आहे तुमच्या. पण मला सांगा की जिंकून घेईन सारं मालिकेचं नाव आहे. एक आयुष्यातली अशी मुवमेंट ज्या वेळेस तुम्हाला वाटलं की वाव मी आता जिंकले किंवा मी जिंकलोय. अजून तरी नाही अर्थात आली. असं असतं की आपल्याला ते कधीच ते सॅटिस्फॅक्शन मिळून नाहीये, कारण का मग सगळं संपलं ना. पण तरी सुद्धा एक छान अर्थी जर का सांगायचं असेल, मला असं वाटतं मला माहिती आहे अमित काय सांगणार आहे. ओके म्हणजे तसं वाला तर म्हणजे नाही तसं वाला जे म्हणतेस ना तू ते पण अजून नाही अचीव्ह झालंय की ओके स्काय इज द लिमिट. पण तरी पण मला अजून ते अचीव्ह नाही झालंय. पण आत्ता या नोटला म्हणशील तर मला जे खलनायिका करण्याचं जे माझं स्वप्न होतं, काहीतरी खूप नवीन वेगवेगळ्या शेड्स मला माझ्याच कशा स्वतःतल्या बाहेर आणता येतील आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येतील, हा जो एक अटेम्प्ट आहे तो मला करायला मिळतोय. सो एक छोटंसं मी जिंकून घेईन सारंवालं मोमेंट मला वाटते. क्या बात आहे. ओके मी जिंकून घेतलं सारं. तू जिंकून घेणारच आणि सारं. ये अमित मला माहिती आहे तरी तू सांग. माझ्या आयुष्यात आलेलं एक पात्र जिला मी जिंकून घेतलं आणि आता आम्ही दोघं जण मिळून जिंकून घेईन सारं असं आम्ही म्हणणार आहोत. आणि आम्हाला दोघांना जिंकायचं ते म्हणजे माझी स्वीट हार्ट शिवानी. आम्ही खूप लग्न हा आणि तिचा सपोर्ट खूप जास्त महत्वाचा आहे माझ्यासाठी, खूप जास्त महत्वाचा आहे. तिच्या असण्यामुळं माझं असणं आहे एवढं नक्की. त्यामुळे ती आहे माझ्यासोबत. सो मी जग जिंकणार आहे. मी हे जे आत्ता स्वप्न पाहिलं, हा हे जे स्वप्न पाहिलंय ते पण मी पूर्ण करणार. ते ती आहे सोबत म्हणूनच. सो आम्ही जिंकून घेऊ सारं. क्या बात आहे. किती अडचणी आल्या तरी तुम्ही जिंकणारच आहात. Yes. अडचणी या घरात येणाऱ्या पाहुण्यांसारख्या असतात. त्यांना गोंजारावं अंजारावं, त्यांना जीव पिऊ घालावं आणि परत पाठवून द्यावं. करेक्ट आणि कमाल. फार छान वाटलं मला गप्पा मारून. खरं तर मला अजून गप्पा मारायच्या होत्या, पण आता खूप जण आहेत ज्यांना त्यांच्याशी गप्पा मारायच्या. त्याच्यामुळे मी सेटवरती येईन पुन्हा मालिका सुरू अगदीच, झाल्यावर आणि यावंच लागेल तेव्हा तुला खूप सेटवर. अजून खूप गप्पा मारूयात आपण. येस मी येणार आहे, कारण का मला खूप गोष्टी ऐकायच्या तुमच्याकडून आणि खूप गप्पा मारायच्या आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.